थांब बाळा, माणूस सोडून जाईल पण देव नाही. आता तुझं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही. देवाकडे जे तू मागितलं आहेस तेच तुला आता देव देणार आहे. होय, पुढे स्क्रोल तू करू नकोस. तुझं भाग्य उदय आता होणार आहे. तुझ्या बंद नशिबाचं कुलूप आता उघडलं जाणार आहे. तुझी गरिबी आता संपून तुझा नशीब आता उदयाला आला आहे. कारण तुझा वाईट काळ आता संपणार आहे. साक्षात स्वामी आईचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे. होय, ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे. होय बाळा, तुला नशीब तुझं बदलायचं आहे. कपटी लोकांना ओळखायचं आहे. बर्बाद होण्यापासून तुला वाचायचं आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी संपवायच्या आहेत. तुझं नशीब तुला पालटून टाकायचं आहे. तर हा संदेश तू एकदा ऐक आणि बघ, तुझं आयुष्य आता एकदम चांगलं होणार आहे. बाळा, जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तू नेहमी प्रामाणिक राहा. मनामध्ये काहीच ठेवू नकोस. मन मोकळं कर. होय माझ्या लेकरा, हे ऐकायला खूप छान वाटतं, आदर्श वाटतं, पण वास्तव आयुष्य या वाक्यांपेक्षा खूप वेगळं असतं. होय बाळा, आयुष्यात सर्व सत्य सगळ्यांना सांगितलं तर अनेक लोक तेच सत्य तुमच्या विरोधात वापरतात. तुमची स्वप्न, तुमच्या योजना, तुमच्या कमतरता या सगळ्याच गोष्टी हळूहळू तुमची कमजोरी बनत असते. त्यामुळे तू सगळ्यांजवळ तुझं मन मोकळं करू नकोस बाळा. कारण जो प्रामाणिकपणे वागतो तो माणूस कायम फसवला जातो आणि जो खोटं बोलतो, जो फसवणूक करतो तो सुखी राहतो. होय बाळा, हसणारा प्रत्येक माणूस तुझा हितचिंतकच नसतो आणि ऐकणारा प्रत्येक माणूस तुझं भलंच इच्छितो असं नाही. कारण आयुष्य हे कन्फ्युजन रूम नाही जिथे सगळं ओकून मोकळं व्हावं. असे शब्दांना किंमत असते आणि शांततेलाही. होय बाळा, तुला असं वाटतं की सगळे माझे आहे, पण कोणीच तुझं नाही बाळा. सगळे लोक, सगळं जग हे स्वार्थी आहे. तू मेहनत करत राहा, फळ तुला आपोआप मिळणार आहे. होय बाळा, या एका वाक्यामुळे हजारो लोक चुकीच्या ठिकाणी अडकून पडतात. कारण जो कोणीही स्पष्टपणे सांगत नाही की चुकीच्या दिशेने केलेली मेहनत तुला पुढे नेत नाही, ती फक्त तुला थकवते. बाळा, विचार करणे सोड. तू आधी असं अनुभवलंय का की दिवसभर काम करून सुद्धा मनाला समाधान मिळत नाही? शरीर खूप दमलेलं असतं, डोकं भरलेलं असतं आणि परिणाम शून्य असतो. कारण तू मेहनत तर करत आहेस पण तुझी दिशा चुकीची आहे. होय बाळा, इथे जर तू हुशारीने, चालाखीने जर थांबलास आणि स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारलास की मी जे करतोय त्याचा शेवटी काय परिणाम होईल, तर तू नक्कीच यशस्वी होणार आहेस. बाळा, एक सामान्य माणूस दिवसभर काम करून फक्त दमतो. तो बिझी असतो पण चांगला नसतो किंवा समाधानी नसतो. त्याचा दिवस भरलेला असतो पण आयुष्य पुढे सरकत नाही. आणि इथेच हुशार, बुद्धिमान माणूस मात्र वेगळा विचार करतो. तो कमी काम करून जास्त परिणाम कसा मिळेल याचा विचार करतो. कारण त्याला माहीत असतं, कारण ऊर्जा मर्यादित असते पण विचार करण्याची शक्ती अमर्याद आहे. म्हणून बाळा, तू नुसतं विचार करत बसू नकोस. योग्य विचार कर आणि त्या मार्गाने तू वाटचाल कर. तू प्रामाणिकपणे जर काम करत असशील तर तुला त्या फळाची नक्कीच तुला पूर्तता होणार आहे आणि तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. बाळा, 2 माणसे एकाच ऑफिसमध्ये काम करतात. पहिला माणूस दिवसाचे 12 तास काम करतो, सगळ्यांना खुश ठेवतो, प्रत्येक कामाला होकार देतो. आणि दुसरा माणूस कमी वेळ करतो पण योग्य स्किल शिकतो आणि योग्य लोकांशी कनेक्ट होतो आणि योग्य संधी ओळखतो. काही वर्षांनी पहिला माणूस अजूनही खूप काम करतोय असंच सांगत राहतो आणि दुसरा माणूस पुढच्या स्तरावर पोहोचलेला असतो. हा फरक मेहनतीचा नाही तर योग्य डायरेक्शनचा आहे. इथेच लोक खूप चुका करतात. ते मेहनतीला देव मानतात पण दिशा तपासत नाही. तुम्ही दिवसाचे 12 तास काम करता
पण जर ते काम चुकीच्या स्किलवर असेल, तर चुकीच्या लोकांसोबत असेल आणि चुकीच्या ध्येयासाठी असेल, तर तुम्ही 12 तास काय आयुष्यभर धावत राहाल, पण कुठेच तुम्ही पोहोचणार नाही. ही जाणीव थोडी भीतीदायक आहे, पण गरजेची आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य डिसिजन घ्या आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करा. आधी मार्ग शोधा, मग पाऊल उचला. आधी नकाशा पहा, मग प्रवास सुरू करा. कारण वेगाने धावणं महत्त्वाचं नाही, योग्य दिशेने चालणं महत्त्वाचं आहे. आणि जो माणूस हे समजून घेतो तो खऱ्या अर्थाने पुढे जातो. बाळा, जर तू सहमत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू 1 जणाला शेअर कर. बाळा, कितीही काही झालं तरी तुला सगळ्याकडून एकच गोष्ट ऐकायला मिळते की सगळ्यांशी चांगलं वाग, कोणाचं मन दुखवू नकोस, भावना जग. हे ऐकायला चांगलं आहे, पण आयुष्याच्या काही वळणावर हीच शिकवण तुला अडचणीत टाकू शकते. कारण वास्तव आयुष्यात काही निर्णय असे असतात जिथे भावना बाजूला ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर परिणाम हा महाग पडतो. होय बाळा, इथे आपल्याला निर्दयी नाही पण क्लिअर असणं गरजेचं आहे. स्वतःच्या डोक्यात आणि आयुष्यात काय चाललंय याची स्पष्टता ठेवणं महत्त्वाचं आहे. भावनेने घेतलेला निर्णय क्षणभर बरा वाटतो, पण त्याचे परिणाम वर्षानुवर्ष आयुष्यभर भोगावे लागते. आणि परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय कधी कधी दुखावतो, पण तो तुम्हाला वाचवतो. त्यामुळे तू भावनेत जाऊ नकोस बाळा. बघ, तुला असं वाटत असेल की हे असं ते तसं, पण काही नाही. जर नशीब बदलायचं असेल तर हळूहळू चुकीचे निर्णय, गैरसमज, जबाबदारीचा अभाव आपल्याला बंद करावा लागेल. होय बाळा, कारण त्यातच आपलं शहाणपण आहे. बाळा बघ, तुला वाटतं की तुझ्या सोबत कोणी नाही, पण असं नाही. हा पूर्ण जग जरी तुला सोडून गेला तरी तुझा देव तुला कधीच सोडणार नाही. अपयश म्हणजे कमी मार्क किंवा फेल्युअर नाही. आणि मग अशीच भीती मनात येते. अपयश म्हणजे नवीन माहिती मिळवणे. हे यावेळी चाललं नाही म्हणजे पुढच्या वेळेला अजून आपल्याला वेगळ्या दिशेने मेहनत करायची आहे. एक सामान्य माणूस अपयशानंतर स्वतःलाच दोष देतो आणि आत्मसन्मान गमावतो. पण हुशार, बुद्धिमान असलेला माणूस असा विचार करतो की इथून मी काय शिकलो आणि मला काय बदल करायचा आहे. तर बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही, ती आपल्याला नवीन आपलं धडा आपल्याला शिकवत असते. म्हणून लोकांवरती डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण लोक हे नाव ठेवायला येतात, आपल्याला पोसायला नाही. कितीही कोणीही जवळच असलं तरी आपल्या सर्वच गोष्टी त्यांना सांगत बसू नका. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांची कृती पहा. कारण शब्द फसवू शकतात, कृती नाही. आणि आपली कृती आपण चांगली ठेवा. बाळा, लक्षात ठेव, लोक तुला काय सांगतात यापेक्षा ते वेळ आल्यावर काय करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. जर सहमत असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर.